28 जानेवारीला बारामती विमानतळावर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला। या प्रकरणात आता कर्नाटकमध्ये 0 FIR दाखल झालाय। आमदार रोहित पवारांच्या तक्रारीवरून 0 FIR दाखल झालाय। महाराष्ट्रात FIR दाखल व्हावा म्हणून गेले अनेक दिवस रोहित पवारांचा लढा सुरू होता। अखेर या लढ्याला थोडंफार यश आलंय। पण मग 0 FIR का? 0 FIR का दाखल झालाय? 0 FIR काय असतो? त्याने तपास कसा होतो? सगळं पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 5 जणांचा अपघाती मृत्यू झाला। VSR कंपनीच्या लिअरजेट 45 XR या विमानाला झालेला हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला गेला। त्यामुळे घातपाताच्या दृष्टीने तपासाची मागणी झाली। रोहित पवारांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आवाज उठवला। मुंबईतलं मरीन ड्राईव्ह, बारामती पोलीस ठाणे आणि CID कडे जाऊनही रोहित पवारांची तक्रार घेतली गेली नाही। FIR घ्यायला टाळलं गेलं। अखेर कर्नाटकातल्या बंगळुरू इथं शेषाद्रीपुरम पोलीस ठाण्यात रोहित पवारांच्या तक्रारीवरून 0 FIR दाखल झाला। 0 FIR म्हणजे गुन्हा कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलाय याची वाट न पाहता कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची सुविधा। यात प्राथमिक FIR क्रमांक हा 0 असतो। त्यानंतर हे प्रकरण संबंधित पोलीस ठाण्याकडे तपासणीसाठी वर्ग केलं जातं आणि मग त्याला अनुक्रमांक दिला जातो, ज्यामुळे तक्रारदाराला तातडीनं मदत मिळते। हा गुन्हा नोंदवला जातो तेव्हा 0 नंबर टाकला जातो, कारण त्याचा अनुक्रमांक नंतर मूळ पोलीस ठाण्यात निश्चित होतो। या 0 FIR ची वैशिष्ट्य काय असतात, त्यामुळे काय फायदा होतो पाहूया। या 0 FIR ला ज्युरिडिक्शन म्हणजे क्षेत्राधिकार नसतं। म्हणजे काय तर गुन्हा कुठेही घडला असला तरी पीडित व्यक्ती कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करू शकते। यामुळे तातडीची कारवाई व्हायला मदत होते। पोलीस क्षेत्राधिकार नाही म्हणजे आमच्या हद्दीत येत नाही अशी कारणं सांगून तक्रार नोंदवायला नकार देऊ शकत नाहीत। एकदा का तक्रारीवरून गुन्हा नोंदवला की पोलीस स्टेशन तो गुन्हा संबंधित पोलीस स्टेशनकडे वर्ग करतं। हा 0 FIR गंभीर गुन्ह्याच्या तपासात गरजेचा असतो, जसं की बलात्कार, अपघात किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत जेव्हा तातडीची कारवाई गरजेची असते तेव्हा 0 FIR अत्यंत महत्त्वाची ठरते। या व्यतिरिक्त सायबर गुन्ह्यांसाठी 10 लाखांहून अधिक रकमेच्या फसवणुकीच्या तक्रारीसाठी 1930 वर किंवा पोर्टलवर तक्रार करता येते। हा गुन्हा सुद्धा थेट 0 FIR मध्ये रूपांतरित होतो आणि मग त्याचा पुढे जाऊन तपास होतो। थोडक्यात काय तर 0 FIR हे गुन्ह्यांची नोंदणी सुलभ करण्यासाठी आणि पोलिसांना तक्रार नाकारण्यापासून रोखण्यासाठी एक महत्त्वाचं कायदेशीर साधन आहे। पीडित व्यक्तींना कोणतेही कारण न देता तपासासाठी मदत व्हावी यासाठी 0 FIR महत्त्वाची ठरते। आता अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी कर्नाटकमध्ये 0 FIR दाखल झाली आहे। यात नेमकं काय म्हटलंय त्यावरही एक नजर टाकूया। कर्नाटकातल्या बंगळुरू इथं नोंदवण्यात आलेल्या या 0 FIR मध्ये अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत गंभीर आरोप नोंदवण्यात आलेत। या अपघातामागे केवळ तांत्रिक बिघाड हे कारण नाहीये, तर मोठं कटकारस्थान असल्याचा संशय रोहित पवारांनी व्यक्त केलाय। या 0 FIR मध्ये भारतीय न्याय संहितेअंतर्गत खून, निष्काळजीपणामुळे मृत्यू, कटकारस्थान, पुरावे नष्ट करणे आणि बनावट कागदपत्र तयार करणं यासारख्या गंभीर कलमांचा समावेश करण्यात आलाय। तसंच तक्रारीत विमानाच्या सुरक्षिततेच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं नमूद केलंय। विमानाचा मुख्य पायलट सुमित कपूर याचा मद्यपानाशी संबंधित जुना रेकॉर्ड होता। अपघाताच्या वेळी वैमानिकाची शांतता ही संशयास्पद असून तो नशेत असण्याची शक्यता तक्रारीत वर्तवण्यात आली आहे। विमानाचे क्रू मेंबर्स शेवटच्या क्षणी का बदलण्यात आले? धावपट्टी अचानक का बदलली गेली? यावर पवारांनी प्रश्न उपस्थित केलेत। विमान उड्डाणासाठी अनफिट होता का असाही सवाल रोहित पवारांनी केलाय। एकंदरीत 5 जणांचा जीव घेणारा हा अपघात होता की घातपात होता असा संशय असल्यानं या अपघात प्रकरणाचा सखोल गुन्हेगारी तपास करण्याची मागणी या 0 FIR मध्ये करण्यात आली आहे। आता ही 0 FIR महाराष्ट्रातल्या बारामती पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे। अजित पवारांच्या अपघाताभोवतीचं संशयाचं जाळं पाहता आता हा तपास महाराष्ट्र पोलीस करणार आहेत। त्याचा तपास कसा होतो ते पाहावं लागेल। यात कुणाची नावं समोर येत आहेत? ब्लॅक बॉक्स बाबत काही खुलासा होणार का? VSR ला कुणीतरी वाचवतंय या रोहित पवारांच्या आरोपावर या तपासातून काही उत्तर मिळणार का? हे सगळं या तपासानंतर समोर येईल। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा।